नमस्कार, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आणि आपण आलो आहोत इंगळूण या गावी. आणि बातमी अशी आहे की इंगळूण ते शिवली जो रोड आहे त्या रोडवरती जो ब्रिटिशकालीन पूल आहे त्याची अत्यंत दुरावस्था झालेली आहे. आणि त्या संदर्भात आपण इथं आलेलो आहे आणि तुम्ही पाहू शकता की पुलाची जी अवस्था आहे ती अत्यंत खालून जी आहे ती एकदम ढासळ झालेली आहे. खालचे जे पिलर आहेत ते पण एकदम पडून गेलेले आहेत, सगळे दगडी वाहून गेलेले आहेत. पुलाचा पण प्रवाह इथं पुलाचा जो प्रवाह आहे नदीच्या पाण्याचा तो पण खूप जास्त आहे. त्यामुळे हा पूल कधी खाली कोसळू शकतो किंवा पडू शकतो. याच्यावरून येणारे जाणाऱ्या लोकांना आपला जीव हातात मुठीत धरून आहे ना इथून प्रवास करायला लागतोय. इथून येणारी एसटी जी आहे ती पण ह्या पुलावरून जाऊ शकत नाही. त्याच्यामुळं ते एसटी महामंडळ पण कमी याच्यामध्ये एसट्या पाठवत आहे. इथून लोकांची जाण्या येण्याची अत्यंत गैरसोय होत आहे. तर आपण इथल्या ग्रामस्थांकडून जाणून घ्या की त्यांचं ह्या बाबतीत काय म्हणणं आहे आणि त्यांना काय मागणी आहे त्यांची. आमची मागणी अशी आहे की या ठिकाणी सातत्याने या पुलाचा आम्ही या ठिकाणी कुठलाही पक्षपात न करता या ठिकाणी महायुतीचं सरकार आहे. मागच्या वेळेस सुद्धा आम्ही सातत्याने याच्यासाठी पाठपुरावा करत होतो. त्यावेळेसला ते काही बसलं नाही, परंतु 4 वेळा जरी प्रशासनाने त्या ठिकाणी बजेटमध्ये पाठवलं असेल किंवा एस्टिमेट जिल्हा नियोजन पाठवलं असेल किंवा मंत्रालयामध्ये पाठवलं असेल, सार्वजनिक बांधकामांनी पाठवलं असेल, जिल्हा परिषदेने पाठवलं असेल, शेवटी आम्हाला त्या ठिकाणी आमच्या आदिवासी विकास ट्रायबल विभागाकडे म्हणजे प्रकल्प अधिकाऱ्यांच्या यांच्या नावाने एक निवेदन देण्यात आलं. आज 3-4 महिने झाले, त्यांनी लगेच कारवाई त्या ठिकाणी जिल्हा अधिकारी शिवणकडे करण्यात आली आणि त्याच्यानंतर बांधकाम विभागाकडून आले. त्यांचं पत्र आम्हाला रिटर्न आले की तुमच्या या पत्राचा आम्ही त्या ठिकाणी विचार केला जाईल. परंतु आम्ही आता 3 महिने या ठिकाणी थांबून सुद्धा त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी निधी उपलब्ध झाला नाही. आता या ठिकाणी बरेचशा आमच्या ग्रामस्थांनी इथल्या परिसरातली आता या ठिकाणी सांगितलं की या ठिकाणी आरोग्य केंद्र, शाळा, लहान मुलं या ठिकाणी मोठी जीव घेऊन येतात. एखादी डिलिव्हरीचा पेशंट असेल, एखादी घटना चुकीची घडू नये ही आम्ही परमेश्वराकडे प्रार्थना करतो, विनंती करतो आणि या पुलाला लवकरात लवकर शासनाच्या माध्यमातून प्रशासनाने त्याच्यावरती दखल घ्यावी आणि लवकरात लवकर त्या ठिकाणी निधी उपलब्धता हीच आम्ही सर्वांना विनंती करणार.